आज सकाळी भाऊ लवकर आंघोळ गिंगोळ करल्यावर आपल्याला जाणं होतं भाऊ वावरामध्ये. मग वावरामध्ये आल्यावर फावलं टोपलं उचललं भाऊ, मग गौऱ्या घेऊन निघलो भाऊ चिची खायला जायसाठी. कारण की आपल्याला करणार भाऊ आज अडी रोडगे. मग काय अडी मी ना गड्डा गिड्डा खाल्ला पण आता टाकणं होतं भाऊ आपल्याला याच्यामध्ये गौऱ्या. पण गौऱ्या तशा पेटताना मग त्यासाठी आपल्याला नेणं होतं भाऊ कचरं. आता म्हटलं एवढ्या कचऱ्यामध्ये आपलं काम तर म्हटलं व्हायला पाहिजे. मग काय घेतलं कचरं, मग गेलं मग पेटवून. आता म्हटलं उन्हाळ्याचे दिवस चालू आहे तर म्हटलं गौऱ्या पेटून जातात. पण काच काही कर उन्हाळ्यामध्ये ह्या गौऱ्यांनी मग धोका दिला. आता म्हटलं प्लॅन नंबर 390 वापराच लागेल आपल्याला. मग काय डायरेक्ट तोफा डायरेक्ट जाय 390 प्लॅन म्हटलं कामयाब नाही होणार, म्हटलं असं होऊच नाही शकत. मग गौऱ्या गिवऱ्या पेटल्यावर मग करणं होतं बा आपल्याला गौऱ्या खालच्या वगैरे, जेणे की कोणची गौरी भाऊ कच्ची राहायला नाही पाहिजे याच्यामध्ये. मग जायगी केल्याच्या बाद मग जाणं होतं भाऊ मला घरी वंदे रोडगे आपल्या आईनं बनवले असताना ते घरून आपल्याला वावरामध्ये आणणार. मग काय घरी गिरी आलं, मग आईले लवकरच घेऊन मग वावरामध्ये बी आलो. आता कसं म्हटलं गौऱ्या आपण त्या पेटवाल त्या म्हटलं त्या शांत होऊन गेल्या. मग घरून जे रोडगे आणले होते आईनं ते लावले भाऊ शकणं. आज तर म्हटलं चांगलं चोरून मोरून म्हटलं चांगलं रोडगे खाणं आता. मग तसेच भाऊ आईनं बंदे रोडगे टाकले व शकून. मग रोडगे गिडगे शकल्या बाद मग तेले ठेवले ते भाऊ राखी मध्ये दाबून. आता शेवटी म्हटलं आपले रोडगे झाले, म्हटलं आता तेली नेऊ म्हटलं आपण घरी काढू. रोडगे काढता काढता भाऊ कधी कधी डायरेक्ट चटके भी लागत जाय. कुछ पाने के लिए मतलब कुछ ना कुछ तो खोना ही पडता है. मग तसेच भाऊ आपण बंदे रोडगे घेतले मग काढून. मग रोडगे गिडगे घेतल्यावर मग मी आणि मा बाबा निघलो भाऊ घरी जायसाठी. मग त्याच्या बाद घरी गिरी आलं, मग चला म्हटलं एकदा म्हटलं डबल म्हटलं आंघोळ घेतो करून. आंघोळ गिंगोळ करली मग आलो भाऊ जेवण करायसाठी. चला तर मग आजच्यासाठी एवढंच, मग लवकरच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. याच्या पुढचा ब्लॉग पाहण्यासाठी फक्त आपल्याला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.